नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला सायन्स बायोलॉजी। यामधील बघा रक्तविसरण संस्था व मानवी शरीरशास्त्र या टॉपिकवर आपण दर्जेदार प्रश्न तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कंबाईन ग्रुप सी साठी उपयुक्त ठरतील। बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा प्रश्न पहिला, मानवी रक्ताच्या रचनेतील प्लाझ्मा रक्तद्रव संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे 90 ते 92% असते आणि तो फिकट पिवळ्या रंगाचा अल्कधर्मी द्रव असतो। प्लाझ्मामध्ये आढळणारे अल्ब्युमिन हे प्रथिन शरीरात ऑस्मोटिक दाब म्हणजेच अभिसरण दाब नियंत्रित ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते। ग्लोब्युलिन हे प्रथिन प्रामुख्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत थेट भाग घेते। वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा आन्सर येईल आपलं ए, फक्त अ आणि ब। अ हे विधान बरोबर आहे, त्यानंतर ब पण बरोबर आहे आणि क हे विधान चुकीचं आहे। बघा ग्लोब्युलिन हे प्रथिन प्रामुख्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत थेट भाग घेते, तर ग्लोब्युलिन नाही घेत। फायब्रिनोजेन आणि प्रोथॅम्बिन ही प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात। फायब्रिनोजेन and प्रोथॅम्बिन। ओके, त्यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान तांबड्या रक्तपेशीच्या संदर्भात संपूर्णपणे सत्य आहे? ए, प्रौढ मानवामध्ये आरबीसीची निर्मिती प्रामुख्याने यकृत आणि प्लियामध्ये होते। बी, आरबीसीमध्ये केंद्रक आणि मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळे त्यांचा स्वतःचा चयापचय दर अत्यंत उच्च असतो। सी, सस्तन प्राण्यांपैकी उंट आणि लामा यांच्या आरबीसी केंद्रकयुक्त असतात। आणि डी, मानवी शरीरात आरबीसीचे सरासरी आयुष्यमान 150 ते 180 दिवस असते। बघा तांबड्या रक्तपेशीच्या संदर्भात आपल्याला सत्य विधान ओळखायचे आहे। बघा हे विधान बघा, प्रौढ मानवामध्ये आरबीसीची निर्मिती प्रामुख्याने यकृत आणि प्लियामध्ये होते, हे विधान चूक आहे। आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेत होते। त्यानंतर बी बघा, आरबीसी मध्ये केंद्रक आणि मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळे त्यांचा स्वतःचा चयापचय दर अत्यंत उच्च असतो, हे विधान पण चूक आहे। त्यानंतर सस्तन प्राण्यांपैकी उंट आणि लामा यांच्या आरबीसी केंद्रकयुक्त असतात, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर बघा डी, मानवी शरीरात आरबीसीचे सरासरी आयुष्यमान 150 ते 180 दिवस असते, हे विधान पण चूक आहे। सरासरी आयुष्यमान 120 दिवस असते आरबीसीचे। बघा उंट आणि लामा हे प्राणी यांच्यामध्ये बघा आरबीसी हे केंद्रकयुक्त असते, त्यामुळे आपल्याला सी हे विधान बरोबर येईल। त्यानंतर प्रश्न 3, विधान ए, मानवी शरीरात फुफ्फुस धमनी एकमेव अशी धमनी आहे जी अशुद्ध ऑक्सिजन रहित रक्ताचे वहन करते। कारण आर, सर्व धमन्या रक्ताला हृदयापासून दूर अवयवांकडे वाहून नेतात, मग ते रक्त शुद्ध असो वा अशुद्ध। खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। आन्सर येईल ए आणि आर दोन्ही वैयक्तिकरित्या सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे। बघा मानवी शरीरात फुफ्फुस धमनी एकमेव अशी धमनी आहे जी अशुद्ध रक्ताचे वहन करते, कारण सर्व धमन्या रक्ताला हृदयापासून दूर अवयवाकडे वाहून नेतात, मग ते रक्त शुद्ध असो वा अशुद्ध असो। तर आर हे कारण योग्य आहे। त्यानंतर प्रश्न 4, पांढऱ्या रक्तपेशीच्या विविध प्रकारांच्या त्यांच्या रक्तातील प्रमाणासारखा योग्य उतरता क्रम निवडा। बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला आणि
त्यांच्या रक्तपेशीतील जे प्रकार घटक असतात त्यांच्यानुसार आपल्याला त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. बघा, न्यूट्रोफिल्स यामध्ये बघा 60 ते 65% रक्तातील प्रमाण असते, म्हणजे रक्तामध्ये याचे प्रमाण असते न्यूट्रोफिलचे. आणि लिम्फोसाइट्स 20 ते 25%, मोनोटाइट्स 6 ते 8%, आणि इओसिनोफिल्स 2 ते 3%, आणि बेसोफिल्स 0.5 ते 1% या प्रमाणात रक्तामध्ये हे घटक असतात. म्हणजे आन्सर येईल आपलं 1 ए, न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, मोनोटाइट्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. त्यानंतर प्रश्न 5, योग्य जोड्या जुळवा. रक्तविकार आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. स्तंभ 1, थॅलेसेमिया, थ्रोम्बोसाइटोपेनिया, रक्ताचा कर्करोग, मायक्रोसाइटिक ॲनिमिया. आन्सर येईल बघा 1 अ 2. अचं 2 बघा, थॅलेसेमिया हिमोग्लोबिनच्या निर्मितीतील दोषामुळे होणारा आनुवंशिक आजार. आणि थ्रोम्बोसाइटोपेनिया रक्तातील प्लेटलेट्स संख्या कमालीची कमी होणे. आणि रक्ताचा कर्करोग पांढऱ्या रक्तपेशींची अनियंत्रित आणि अपवादात्मक वाढ होणे. आणि मायक्रोसाइटिक ॲनिमिया लोहाच्या कमतरतेमुळे आरबीसीचे आकारमान कमी होणे. बघा, थॅलेसेमिया हिमोग्लोबिनच्या निर्मितीतील ग्लोबिन साखळी जी असते त्याच्या दोषामुळे होणारा हा आनुवंशिक आजार आहे. आणि त्यानंतर थ्रोम्बोसाइटोपेनिया हा रक्तातील प्लेटलेट्स संख्या सामान्य पातळीपेक्षा कमालीची कमी होऊन हा आजार होतो, म्हणजे उदाहरणार्थ डेंग्यू या तापामध्ये. त्यानंतर रक्ताचा कर्करोग आपल्याला माहिती आहे, अस्थिमज्जेमध्ये पांढऱ्या रक्तपेशींची अनियंत्रित आणि अपवादात्मक वाढ होते. आणि मायक्रोसाइटिक ॲनिमिया लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी पडते आणि आरबीसीचे आकारमान सामान्यपेक्षा लहान होते मायक्रोसाइटिक ॲनिमियामध्ये. तर या पद्धतीने आपण जोड्या लावलेल्या आहेत. बघा प्रश्न 6, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील खालील पायऱ्यांचा अचूक कालानुक्रम लावा. बघा, आपल्याला विधाने दिलेली आहेत. प्रोथॅम्बिनचे थ्रोम्बिनमध्ये रूपांतर होणे, फायब्रिनोजेनचे विद्राव्य फायब्रिन धाग्यामध्ये रूपांतर होणे आणि जाडे तयार होणे. 3, दुखापत झालेल्या जागी प्लेटलेट्स आणि उतीमधून थ्रोम्बोप्लास्टिन बाहेर पडणे. आणि 4, कॅल्शियम आयन्स आणि प्रथिनांच्या उपस्थितीत थ्रोम्बोकायनेज एन्झाईम सक्रिय होणे. बघा, आन्सर येईल आपलं ए, 3, 4, 1, 2 या पद्धतीने त्याचा क्रम असतो. बघा, 1, दुखापत झालेल्या जागी प्लेटलेट्स आणि उतीमधून थ्रोम्बोप्लास्टिन बाहेर पडणे, त्यातून ते मुक्त होते. त्यानंतर थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियम आयनच्या उपस्थितीत थ्रोम्बोकायनेज एन्झाईम सक्रिय करते. त्यानंतर बघा, थ्रोम्बोकायनेज हे निष्क्रिय प्रोथॅम्बिनचे सक्रिय थ्रोम्बिनमध्ये रूपांतर करून शेवटी थ्रोम्बिन प्लाझ्मातील विद्राव्य फायब्रिनोजनचे अविद्राव्य फायब्रिन धाग्यांमध्ये रूपांतर करून रक्ताची गुठळी करते. म्हणजे 3, 4, 1, 2 या पद्धतीने आपलं ॲन्सर येईल. त्यानंतर प्रश्न 7, हिमोग्लोबिन संदर्भात खालील विधाने अभ्यासा. बघा, हिमोग्लोबिन हा एक संयुगी प्रथिनांचा प्रकार असून त्यात हिम नावाचे लोहयुक्त रंगद्रव्य आणि ग्लोबिन नावाचे प्रथिन असते. ब, हिमोग्लोबिनच्या एका रेणूमध्ये लोहाचे 4 अणू असतात आणि तो ऑक्सिजनच्या जास्तीत जास्त 4 रेणूचे वहन करू शकतो. क, कार्बन मोनॉक्साईडची हिमोग्लोबिनसोबत जोडली जाण्याची क्षमता ऑक्सिजनपेक्षा सुमारे 250 पट कमी असते. वरीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत? ॲन्सर येईल ए, फक्त क. बाकी विधाने सर्व बरोबर आहेत, अ आणि ब.
बघा, कार्बन मोनॉक्साईडची हिमोग्लोबिनसोबत जोडली जाण्याची क्षमता ऑक्सिजनपेक्षा सुमारे 250 पट जास्त असते, कमी नाही. तर त्यामुळे इथं आपल्याला कमी असते असं दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 8. ABO रक्तगट पद्धतीनुसार O रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हटले जाते, कारण तिच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये कोणत्याही अँटीबॉडीज प्रतिपिंडे नसतात. B. तिच्या तांबड्या रक्तपेशींच्या पृष्ठभागावर कोणतेही अँटीजन प्रतिजन नसतात. तिच्या रक्तामध्ये अँटीजन A आणि अँटीजन B दोन्ही उपस्थित असतात. D. तिच्या रक्तामध्ये RH फॅक्टर नसतो. आन्सर येईल B. तिच्या तांबड्या रक्तपेशींच्या पृष्ठभागावर कोणतेही अँटीजन नसतात. बघा, O रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीच्या पृष्ठभागावर A किंवा B यापैकी कोणतेही प्रतिजन नसतात. त्यामुळे हे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले तरी तिच्या शरीरातील प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज या पेशींवर हल्ला करत नाहीत व रक्त साकळत नाहीत. म्हणून ओला सार्वत्रिक दाता युनिव्हर्सल डोनर असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 9. एका लहान मुलाचा रक्तगट AB आहे आणि त्याच्या आईचा रक्तगट O आहे. जेनेटिकच्या नियमानुसार त्या मुलांच्या वडिलांचा संभाव्य रक्तगट खालीलपैकी कोणता असू शकत नाही. बघा, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला O, A, B, AB. आन्सर येईल A, म्हणजे O रक्तगट असू शकत नाही. बघा, आईचा रक्तगट O असल्यास तिचे जिनोटाईप नेहमी प्रच्छन्न म्हणजे रिसेसिव्ह असते आणि मुलाचा रक्तगट AB होण्यासाठी त्याला अनिवार्यपणे वडिलाकडून एकतर A किंवा B हे जनुक मिळणे आवश्यक असते. जर वडील O रक्तगटाचे असतील तर त्यांच्याकडे A किंवा B देण्याची शक्यताच नसते. त्यामुळे वडिलांचा रक्तगट O असू शकत नाही. त्यानंतर प्रश्न 10. इरेथ्रोब्लास्टोसिस फिटॉलिस हा गर्भस्थ शिशूचा घातक आजार टाळण्यासाठी खालीलपैकी कोणती स्थिती कारणीभूत ठरते आणि त्यावर काय उपाय केला जातो. आन्सर येईल B. आई RH ऋण आणि गर्भ RH धन प्रसूतीनंतर 72 तासांच्या आत आईला RH OGM हे इंजेक्शन द्यावे लागते. बघा, जर RH ऋण आईच्या पोटी दुसरे बाळ RH धन जन्माला येणार असेल तर पहिल्या प्रसूतीच्या वेळी आईच्या रक्तात तयार झालेल्या RH प्रतिपिंड अँटीबॉडीज या गर्भाशयाच्या शरीरात प्रवेश करून दुसऱ्या बाळाच्या RBC नष्ट करतात. हे टाळण्यासाठी पहिल्या प्रसूतीनंतर 72 तासांच्या आत आईला RHOGA अँटी D हे इंजेक्शन देणे गरजेचे असते. त्यानंतर प्रश्न 11. मानवी हृदयाच्या रचनेचा विचार करता त्रिदली झडप शरीराच्या कोणत्या भागात रक्तप्रवाहाचे नियंत्रण करते. आन्सर येईल B. उजवे अलिंद आणि उजवे झवनिका यांच्या दरम्यान. बघा, मानवी हृदयाच्या उजव्या बाजूला म्हणजे उजवे अलिंद आणि उजवे झवनिका यांच्या दरम्यान असणाऱ्या झडपेला आपण त्रिदली झडप म्हणतो. डाव्या बाजूला द्विदली झडप असते. त्यानंतर प्रश्न 12. हृदयाच्या अंतर्गत वहनतंत्राचा अचूक मार्ग दर्शवणारा पर्याय निवडा. आन्सर येईल C. SA नोड, AV नोड आणि बंडल ऑफ हिज आणि पुरकिन्स फायबर्स. बघा, हृदयाच्या आकुंचनाचे विद्युत लहरीचे सिग्नल सर्वप्रथम SA नोडला जातात म्हणजे पेसमेकर मध्ये निर्माण होतात आणि तिथून ते AV नोडमध्ये प्रवास करतात. त्यानंतर प्रश्न 13. हृदयाचे स्नायू सतत आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. या हृदयाच्या स्वतःच्या स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तभिसरणाला काय म्हणतात. आन्सर येईल D.
कोरोनरी रक्तभिसरण. बघा, हृदयाचे स्नायू शरीराला रक्तपुरवठा करत असताना त्यांना स्वतःला कार्य करण्यासाठी ज्या रक्तभिसरण प्रणालीद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा केला जातो त्याला कोरोनरी रक्तभिसरण म्हणतात. यामध्ये अडथळा आल्यास मायकॉर्डियल इन्फॉर्क्शन, हार्ट अटॅक येतो. त्यानंतर प्रश्न 14. खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान ओळखा. बघा, हृदयाच्या आकुंचन पावण्याच्या स्थितीला सिस्टोल म्हणतात आणि या दरम्यान रक्त हृदयाबाहेर ढकलले जाते. बी. हृदयाच्या प्रसरण पावण्याच्या स्थितीला डायोस्टोल म्हणतात आणि या दरम्यान हृदय रक्ताने भरते. सी. एका निरोगी माणसाच्या विश्रांतीच्या काळातील सामान्य रक्तदाब 120 ते 80 mm इतका असतो, ज्यामध्ये 120 हा डायस्टोलिक दाब दर्शवतो. आणि डी. कार्डियाक आउटपुट म्हणजे एका मिनिटात हृदयाने बाहेर ढकललेल्या रक्ताचे एकूण प्रमाण होय. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहे. तर अयोग्य विधान आन्सर येईल आपलं सी. एका निरोगी माणसाच्या विश्रांतीच्या काळातील सामान्य रक्तदाब 120-80 mm इतका असतो, ज्यामध्ये 120 हा डायस्टोलिक दाब दर्शवतो. त्यानंतर प्रश्न 15. केशवाहिन्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते भौतिक वैशिष्ट्य त्यांना ऊती आणि पेशी दरम्यान वायू व पोषक द्रव्यांची देवाणघेवाण करण्यासाठी सूक्ष्म बनवते? आन्सर येईल बी. त्यांच्यामध्ये केवळ एकाच स्तराचे एंडोथिलियम पेशीचे आवरण असते. बघा, केशवाहिन्या अत्यंत सूक्ष्म असतात आणि त्यांची भिंत केवळ एका थराच्या एंडोथिलियम पेशींची बनलेली असते. या अत्यंत पातळ रचनेमुळे विसरण पद्धतीने वायू, पोषक द्रव्ये आणि टाकाऊ पदार्थाची देवाणघेवाण पेशी व रक्तामध्ये सहज शक्य होते. तर आन्सर येईल बी. त्यानंतर प्रश्न 16. विधान ए. शिरांमध्ये रक्ताचा दाब धमन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असतो, कारण आर. शिरांच्या भिंती जाड व लवचिक असतात आणि त्यांच्यामध्ये झडपा नसतात. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल सी. ए बरोबर आहे आणि आर चूक आहे. बघा, त्यानंतर बघा प्रश्न 17. मानवी शरीरातील लसिका संस्था प्रामुख्याने खालीलपैकी कोणते कार्य पार पाडत नाही? आन्सर येईल डी. फुफ्फुसाकडून पेशीकडे ऑक्सिजनचे जलद वहन करणे. हे कार्य पार पाडत नाही, बाकी इतर कार्य पार पाडते. बघा, त्यानंतर प्रश्न 18. ॲथेरोस्क्लेरोसिस हा हृदयविकाराशी संबंधित स्थितीचे अचूक वर्णन करणारा पर्याय निवडा. आन्सर येईल बी. धमन्यांच्या आतील भिंतीवर कोलेस्टेरॉल, चरबीयुक्त पदार्थ आणि कॅल्शियम जमा होऊन धमन्या अरुंद व कडक होतात. आपल्याला ॲथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न 19. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आधुनिक व वैद्यकीय उपकरणाचा प्रामुख्याने वापर केला जातो? आन्सर येईल स्फिग्मोमॅनोमीटर. त्यानंतर प्रश्न 20. रक्तदानासंदर्भात खालील वैद्यकीय मानकांचा विचार करा. आपल्याला विधान दिलेले आहेत. कोणत्याही निरोगी व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्षादरम्यान असावे. ब. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन किमान 45 ते 50 किलो असणे आवश्यक आहे. क. एका वेळी शरीरातून केवळ 1 युनिट सुमारे 350 ते 450 मिली रक्त काढले जाते, ज्याची भरपाई शरीर काही काळात हँडल करते, म्हणजे भरून काढते. तर योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे.
आन्सर येईल सी, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न 21, मानवी रक्ताच्या pH मूल्यासंदर्भात खालील विधाने तपासा. मानवी रक्ताचा सामान्य pH 7.35 ते 7.45 च्या दरम्यान असतो. रक्ताचा pH 7.35 पेक्षा कमी झाल्यास त्या स्थितीला ॲसिडोसिस म्हणतात. रक्ताचा pH नियंत्रित ठेवण्यासाठी बायकार्बोनेट बफर सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावते. बरोबर विधाने कोणती? आन्सर येईल डी, वरील सर्व बरोबर. त्यानंतर प्रश्न 22, एका व्यक्तीच्या रक्ताची तपासणी केली असता तिच्या रक्तात इओसिनोफिल्सचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा बरेच वाढलेले आढळले. वैद्यकीय दृष्टिकोनातून त्या व्यक्तीला खालीलपैकी कशाचा संसर्ग किंवा त्रास असण्याची शक्यता सर्वाधिक आहे? आन्सर येईल बी, ॲलर्जी किंवा कृमीचा संसर्ग. बघा, पांढऱ्या रक्तपेशीमधील इओसिनोफिल्स हा प्रकार शरीरात कोणत्याही प्रकारचे ॲलर्जी, उदाहरणार्थ दमा, त्वचेची ॲलर्जी झाल्यास किंवा पोटात जंत, कृमी यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्याशी लढण्यासाठी वेगाने वाढतो. प्रश्न 23, खालीलपैकी कोणते अवयव मानवी शरीरातील आरबीसीची स्मशानभूमी म्हणून ओळखले जाते, जिथे जुन्या व मृत आरबीसीचे विघटन होते? आन्सर येईल बी, प्लिया. त्यानंतर प्रश्न 24, हृदयाच्या डाव्या जवनिकेतून निघणाऱ्या महाधमनीच्या मुखाशी कोणती झडप असते जी रक्त पुन्हा जवनिकेत येण्यापासून रोखते? आन्सर येईल बी, ऑर्टिक सेम्युलर झडप, ऑर्टिक सेम्युलर वाल. त्यानंतर बघा 25, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये खालील पैकी कोणते खनिज आणि कोणते जीवनसत्व उत्प्रेरक म्हणून अत्यंत आवश्यक असते? आन्सर येईल बी, कॅल्शियम आणि जीवनसत्व के. त्यानंतर प्रश्न 26, लहान रक्तविसरणचा अचूक मार्ग दर्शवणारा प्रवाह तक्ता खालीलपैकी कोणता? आन्सर येईल बी, उजवे जवनिका, फुफ्फुस धमनी, फुफ्फुस शिरेरा आणि डावे अलिंद. या प्रकारे तो मार्ग प्रवाह तक्ता आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 27, हृदयाच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ECG मधील वेगवेगळ्या लहरी वेव्स काय दर्शवतात? याबाबत योग्य जोडी ओळखा. आन्सर येईल सी. त्यानंतर प्रश्न 28, खालीलपैकी कोणता पांढऱ्या रक्तपेशीचा प्रकार हिस्टॅमिन, सेरोटोनिन आणि हॅप्रिन हे रासायनिक घटक स्रवतो जे शरीरातील दाहक प्रक्रियेत भाग घेतात? आन्सर येईल सी, बेसोफिल्स. त्यानंतर प्रश्न 29, विश्रांतीच्या स्थितीत एका सामान्य प्रौढ माणसाच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला सुमारे 72 होतात. जर प्रत्येक ठोक्याला हृदय सुमारे 70 मिली रक्त उपसते तर त्या व्यक्तीचे कार्डियाक आउटपुट किती असेल? आन्सर येईल ये, सुमारे 5 लिटर. त्यानंतर प्रश्न 30, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वाहताना ते घोटत नाही याचे मुख्य कारण रक्तामध्ये असणारे नैसर्गिक प्रतिस्पंदन घटक हे होय. खालीलपैकी तो घटक कोणता?
ॲन्सर येईल बी एफ्रेनिन. बघा, जिवंत मानवी शरीरात रक्तवाहिन्यांच्या आत रक्तप्रवाही ठेवण्यासाठी आणि ते गोठू न देण्यासाठी यकृत आणि बेसोफिल्स पेशीद्वारे हेपॅरिन नावाचे नैसर्गिक प्रतिस्पंदन घटक सतत रक्तात मिसळले जाते, त्यामुळे रक्त गोठत नाही. प्रश्न 31. खालील विधानांचा अभ्यास करा. हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब सतत 140/90 mm किंवा त्यापेक्षा जास्त राहणे. ब. या दीर्घकालीन उच्च रक्तदाबामुळे मेंदू, मूत्रपिंड आणि हृदय यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचू शकते. ॲन्सर येईल ए. दोन्ही विधाने सत्य आहेत. बघा, हायपरटेन्शनमुळे मेंदू, मूत्रपिंड आणि हृदय इत्यादी अवयवांना इजा पोहोचू शकते. त्यानंतर प्रश्न 32. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी आणि सर्वात मोठी शिर अनुक्रमे कोणती? ॲन्सर येईल बी. महाधमनी आणि महाशीर. त्यानंतर प्रश्न 33. प्रौढ मानवाच्या शरीरातील एकूण रक्ताचे प्रमाण सामान्यतः शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के असते? ॲन्सर येईल ए. सुमारे 7 ते 8%. त्यानंतर प्रश्न 34. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मानवी शरीरातील रक्तविसरण प्रक्रिया सर्वप्रथम स्पष्ट केली? ॲन्सर येईल बी. विल्यम हार्वे. सोळाशे 28 मध्ये. बघा, यांनी मानवी शरीरातील बंद रक्तविसरण संस्था आणि हृदयाचे पंपिंगचे अचूक कार्य जगासमोर आणले 1628 मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न 35. रक्तगटाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? ॲन्सर येईल सी. रक्तगट ब आरबीसीवर अँटीजन बी आणि प्लाझ्मामध्ये अँटी ए प्रतिपिंड असते. त्यानंतर प्रश्न 36. मानवी हृदयाच्या नैसर्गिक पेसमेकर मानल्या जाणाऱ्या एसी नोडचे अचूक स्थान हृदयाच्या कोणत्या कप्प्यात असते? ॲन्सर येईल बी. उजव्या अलिंदाच्या वरच्या कोपऱ्यात, महाशिरेच्या मुखाजवळ. प्रश्न 37. अजायना पेक्टोरिस या वैद्यकीय संकल्पनेचा अचूक अर्थ काय? ॲन्सर येईल बी. हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे छातीत तीव्र कडा किंवा वेदना होणे म्हणजेच अजायना पेक्टोरिस. त्यानंतर प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या पेशींना शरीराचे सैनिक म्हटले जाते ज्या जीवाणू आणि विषाणूंच्या संसर्गाविरुद्ध लढा देतात? ॲन्सर येईल बी. पांढऱ्या रक्तपेशी. त्यानंतर बघा प्रश्न 39. लसिका या द्रवामध्ये रक्ताच्या तुलनेत खालीलपैकी कशाचा अभाव असतो किंवा ते नसतात? ॲन्सर येईल बी. तांबड्या रक्तपेशी आणि मोठ्या आकाराची प्रथिने. त्यानंतर प्रश्न 40. रक्तातील प्लेटलेट्स थ्रोम्बोसाइट्सचे सरासरी आयुष्यमान किती दिवसाचे असते? ॲन्सर येईल बी. 5 ते 9 दिवस. प्रश्न 41. विधान ए. डोंगराळ किंवा उंचावरील भागात राहणाऱ्या लोकांच्या रक्तात आरबीसी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण मैदानी भागातील लोकांपेक्षा जास्त असते, कारण उंचावरील भागात हवेचा दाब कमी असल्यामुळे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन शोषण्यासाठी जास्त आरबीसी तयार कराव्या लागतात. ॲन्सर येईल ए.
ए आणि आर दोन्ही वैयक्तिकरित्या सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. बघा, उंचावरील डोंगराळ भागात हवेचा दाब कमी असल्याने तेथील हवेत ऑक्सिजनची घनता कमी असते. अशा वातावरणात शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळावा म्हणून मूत्रपिंडातून इरिथ्रोपोएटिन संप्रेरक स्रवल्या जाते आणि जो अस्थिमज्जेला जास्त प्रमाणात RBC तयार करण्यास उत्तेजित करतो. हे शरीराचे नैसर्गिक अनुकूलन आहे आणि त्यामुळे दोन्ही विधाने आपले सत्य येतील. त्यानंतर प्रश्न 42. रक्ताच्या तपासणीमध्ये आढळणाऱ्या सीरम संदर्भात खालीलपैकी कोणते समीकरण अचूक आहे? आन्सर येईल सी, सीरम प्लाझ्मा क्लॉटिंग फॅक्टर्स, रक्त गोठवणारे घटक जसे फायब्रिनोजेन. त्यानंतर प्रश्न 43. मानवी रक्ताभिसरण संस्थेला दुहेरी रक्ताभिसरण म्हणतात कारण? आन्सर येईल बी, संपूर्ण शरीराची एक फेरी पूर्ण करण्यासाठी रक्ताला हृदयातून 2दा जावे लागते म्हणून त्याला आपण दुहेरी रक्ताभिसरण म्हणतो. प्रश्न 44. खालीलपैकी कोणत्या पांढऱ्या रक्तपेशीचा प्रकार आकाराने सर्वात मोठा असतो आणि तो मॅक्रोफेज मध्ये रूपांतरित होऊन जीवाणूचे भक्षण करतो? आन्सर येईल मोनोटायटस. बघा. त्यानंतर 45. हृदयाच्या विश्रांतीच्या काळाशी संबंधित खालील विधानांचा विचार करा. एक संपूर्ण कार्डियाक सायकल सुमारे 0.8 सेकंदाचे असते. या 0.8 सेकंदापैकी अलिंद आणि झवनिका दोन्ही प्रसरण पावलेल्या विश्रांतीच्या संयुक्त स्थितीत किती काळ असतात? आन्सर येईल सी, 0.4 सेकंद. त्यानंतर प्रश्न 46. बॉम्बे ब्लड ग्रुप या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आन्सर येईल डी, वरील सर्व विधाने सत्य आहेत. या रक्तगटाच्या व्यक्तीच्या RBCवर H अँटीजेनचा अभाव असतो. या रक्तगटाचा शोध सर्वप्रथम डॉक्टर YM भेंडे यांनी 1952 मध्ये मुंबईत लावला आणि या व्यक्तींना केवळ H अँटीजन नसलेल्या बॉम्बे ग्रुपच्या व्यक्तीचेच रक्त चालते. प्रश्न 47. खालीलपैकी कोणत्या रक्तवाहिनीमध्ये सामान्यतः सर्वाधिक शुद्ध ऑक्सिजन संपृक्त रक्त असते? आन्सर येईल ए, फुफ्फुस शिरा. प्रश्न 48. हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकताना येणारा पहिला आवाज लॅब आणि दुसरा आवाज ढब हा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतो? आन्सर येईल बी, अनुक्रमे ॲट्रोव्हेंट्रिक्युलर झडपा बंद झाल्यामुळे आणि सेमिन्युलर झडपा बंद झाल्यामुळे हा आवाज येतो. त्यानंतर 49. रक्तगट AB पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक स्वीकारणारा मानले जाते कारण? आन्सर येईल बी, तिच्या प्लाझ्मामध्ये अँटी-A, अँटी-B किंवा अँटी-D, RH यापैकी कोणतीही प्रतिपिंडे नसतात. त्यामुळे त्याला सार्वत्रिक स्वीकारणारा युनिव्हर्सल रेसिपिएंट मानले जाते. त्यानंतर प्रश्न 50. मानवी शरीरातील पोर्टल रक्तविसरण संस्थाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? आन्सर येईल बी, यामध्ये पाचनतंत्राकडून येणारे रक्त हृदयाकडे जाण्यापूर्वी प्रथम यकृतामधून प्रवाहित केले जाते. तर अशाच प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.